नमस्कार, आज आपण पनवेलमध्ये आलेलो आहोत। दुधे परिवाराचा राजा या ठिकाणी नवीन पनवेलमधून मिरवणुकीसाठी सज्ज झालेला आहे। या ठिकाणी रथ या ठिकाणी सजलेला आहे। गणपती बाप्पा या ठिकाणी मिरवणुकीसाठी सज्ज झालेला आहे। परंतु या ठिकाणी वेगवेगळे थीम या ठिकाणी आणले जातात। बघायला गेलं तर आज जेजुरीची थीम या ठिकाणी लावण्यात आलेली आहे मिरवणुकीसाठी। आणि आपल्या सोबत आहेत दुधे परिवाराचे गौरव दादा, आपण त्यांच्याकडे टेस्ट जाऊया। सर्वप्रथम तर मी सगळ्या पनवेल नागरिकांचे आभार मानतो की ते मला नेहमी संधी देतात। त्यांच्या उत्साहामुळे माझा परिवार अजून उत्साहित होतो की देव बाप्पाची आमच्या परिवाराची कृपा आहे की आम्ही एवढं सगळं चांगलं आम्ही एवढं हा फेस्टिवल जो गणेश चतुर्थीचा आपल्या इथे आहे हा आपण म्हणू शकतोय। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जसं विचारलं गेलं ही थीम घेतली, तसं आपण बघितलं असेल मागच्याच वेळेस आपण अयोध्याची थीम घेतली होती, त्यावेळेस आपण महाकालची घेतली होती लास्ट टाइम, आता पण जेजुरीचा। एक मला वाटतं की ही आपल्या सनातन धर्मासाठी आपल्या मराठी माणसांसाठी ही जागृतीची कथा आहे जी आपण कुठेतरी वेगळ्या पारंपरिक प्रथेने लोकांसोबत साजरी करावी असा मला हेतू असतो। म्हणून मी नेहमी पारंपरिक वाद्यांनी हे साकार करतो। परिवाराचा राजा हा बाप्पाच्या मिरवणुकीला तसं ढोलपथक तुम्ही बोललो दुधे परिवाराचा राजा, हा राजा आम्ही बोलू शकलो कारण का याच्या जे आमच्या लोकांचा या सहप्रती पुढे जनतेचा आमचं जे प्रेम आहे तेव्हा हा राजा बनलाय। हा राजा माझ्या परिवाराचा नाही, हा अख्ख्या पनवेल पुढे कुटुंबांचा आहे जो याचा सहभागी होतो। आज लोकांनी जो मला प्रसिद्धाचं प्रेम दाखवलंय त्याचे मी आभार मानतो आणि इतक्यांचा राजा हा नेहमीच असं मोठ्या पद्धतीने अजून वाढावा ही मी देवाचा मी प्रार्थना करतो। आणि गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया।
सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा गणेश उत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. आमच्या दुधे परिवाराचा राजा जो आहे, तर हा सालाबाद प्रमाणे मोठे पनवेलमध्ये मिरवणुकीची परंपरा हे आम्ही चालू केलेली आहे. आणि गणेश उत्सव 10 दिवस हा मोठ्या प्रमाणात आमच्या दुधे परिवार कुटुंबात साजरा केला जातो. आणि पूर्ण 10 दिवस दुधे परिवार हा एकत्र असतो. आणि अशा पद्धतीने गणरायांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि आज त्यांना आम्ही आज शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात. सर्व भाविक भक्त लोक उपस्थित असतात. व्यवसाय आणि धार्मिकता आता जाता आपण केले अनेकांच्या धार्मिक व्यवसायामधून प्रेरणा काय भाव दुधे परिवाराने आतापर्यंत संपूर्ण उद्योगासोबत सामाजिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेले आहे. प्रत्येक वर्षी गणपती उत्सव असू द्या, नवरात्र उत्सव असू द्या, गोकुळाष्टमी असू द्या, असे दुधे परिवारातर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. आणि हे गणरायाचे आम्हाला आशीर्वाद आहे. आणि सर्व जनतेला गणरायाने आशीर्वाद द्यावे आणि सर्वांना सुखाचे आणि समृद्धी द्यावा.